आपल्यासोबत रोहित पवार आहे. दादा, 3 दिवस तुम्ही उपोषण केलं, अन्यथा आज अखेर सरकारने प्रतिनिधी पाठवला आणि यश आलं, तुम्ही समाधानी आहात? ते बघा, काही प्रमाणात समाधानी आहे. कारण का शेवटी कसं असतं की आपण जेव्हा भूमिका अनेक लोकांसाठी घेत असतो तेव्हा खूप खेचायचं नसतं, खूप अडून राहायचं नसतं. नाहीतर आपल्याकडे बघून, नाहीतर आपण जर आडमुठेपणा केला तर त्याचं नुकसान हे सामान्य शेतकऱ्याला होऊ शकतं. त्यामुळे जर सरकारने सांगितलं असेल आम्ही चर्चा करायला तयार आहोत, तर मुख्यमंत्री साहेब जर सांगत असतील तर आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की एक संधी दिली जावी. आणि सरळ सरळ आम्ही सांगितलेलं आहे की या 2 अटी काढाव्याच लागतील, ते त्यांना तिथं मान्य करावंच लागेल. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना लोकांचं मत आलं. येता येणार नाही अशी परिस्थिती नक्कीच शेतकरी करून ठेवतील. 22 जूनला बैठक बोलवलेली आहे. या बैठकीला कोण कोण असेल नाही, 22 जूनला नाही आहे. 22 जूनला आपलं अधिवेशन सुरू होते, त्याच्या आधी ही बैठक तिथं होईल. म्हणजे अधिवेशनामध्ये काय घोषणा करायची असेल ते करू शकतात. त्याचबरोबर शेवटी आम्ही राजकारण करत नसतो शेतकऱ्याच्या बाबतीत. राजू शेट्टी साहेबांचं नाव आम्ही पुढं केलेलं आहे. त्यानंतर अजित नवले साहेबांचं नाव पुढं केलेलं आहे. त्यानंतर तुपकर साहेबांचं नाव पुढं केलेलं आहे. आपले जयंत पाटील साहेब शेकाप, आमचे महादेव जानकर साहेब यांचं नाव पुढं केलं, शशिकांत शिंदे साहेब, मग आपले हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि असे काही इतर जे शेतकरी नेते आहेत त्यांचं नाव पुढं केलेलं आहे. पण आता बोलताना काय नेमकी चर्चा झाली? महाजन असंही म्हणत होते की समिती आपण नेमून समितीशी तुम्ही चर्चा करा. नाही, आता त्यांचं असं मत आलं की एक समिती जी निर्माण झाली त्याचं नाव म्हणजे आपल्या एका अधिकाऱ्याच्या नावाली आहे, प्रवीण परदेशी. आता प्रवीण परदेशीच्या कमिटीमध्ये कुठंच नेता नाही, त्यामुळे त्यांनी असं सांगितलं त्यांना आपण भेटू शकतो. आम्ही म्हणलं त्यांना भेटून आम्ही काय करणार, आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं, ते निर्णय तिथं घेत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब तिथं त्या बैठकीला असतील, परदेशी साहेब जे त्या कमिटीचे प्रमुख अधिकारी आहेत ते असतील, सेक्रेटरी असतील आणि आम्ही सगळे असू आणि मग तिथं ही चर्चा होईल आणि नक्कीच मला असं वाटतं की सकारात्मक निर्णय त्यातून निघेल. शेतकऱ्यांचा विजय आहे आजचा दिवस. हे बघा, एक तर तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल, सुरुवातीला सरकार म्हणत होतं अशी कुठलीच अट नाही आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होतो. पण आता ते मान्य करायला लागले की अट आहे, त्यामुळे कुठं ना कुठंतरी अट मान्य केली, याच्यावरच आपला विजय असं. उपोषणाचा धसका घेतला म्हणायचं नाही, धसकापेक्षा शेतकरी एकजुटीचा धसका घेतला असं म्हणावं लागेल. खूप खूप धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पंढरपूर. तर आपल्यासोबत गिरीश महाजन आहेत. सर, काय नेमकं चर्चा झाली आणि कशा पद्धतीने तोडगा निघालाय? नाही, नेमकी चर्चा थोडक्यात काय चर्चा काय नाही झाली. मुख्यमंत्री महोदयाबरोबर त्यांची आता बैठक ठरलेली आहे. 22 तारखेच्या त्यांची बैठक होईल, त्या चर्चेतून मग मार्ग निघेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर 22 तारखेला मार्ग निघेल असं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे. तिसऱ्या दिवशी खरं तर सरकारकडून गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि रोहित पवार त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये अखेर तोडगा निघालेला आहे. आणि 22 जूनला ही बैठक आता मुंबईमध्ये होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की गिरीश महाजन हे सुद्धा असणार आहेत, शेतकरी नेते आहेत ते सुद्धा असणार आहेत. आणि त्यानंतर हा तोडगा आहे, जे कर्जमाफीचा मुद्दा आहे, 2 अटी खरं तर सरकारच्या ज्या होत्या जाचक अटी आहेत त्या 2 अटी रद्द कराव्यात, ही मागणी रोहित पवारांची होती. आणि 22 तारखेला आता सरकारच्या वतीनं बैठकीला बोलवलेलं आहे. आता या बैठकीमध्ये तरी हा तोडगा निघेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण गिरीश महाजन ज्यांना संकट मोचक म्हणून ओळखलं जातं ते पुन्हा एकदा या ठिकाणी धावून आले आणि रोहित पवार यांनी अखेर त्यांचं उपोषण आहे ते सुद्धा मागे घेतलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पंढरपूर. अखेर तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांनी त्यांचं अन्नत्याग उपोषण हे मागे घेतलेलं आहे. आणि आपण पाहिलं की कालपासून रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे सुद्धा उपोषणस्थळी बसून होते. आणि आताही ज्यावेळेस उपोषण मागे घेतलं त्यावेळेस सुद्धा संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी उपस्थित होतं. दादा, काय सांगाल? अखेर दादांच्या प्रयत्नांना यश आलं. या ज्या कामासाठी हे सर्व जर आंदोलक बसले होते ते काम सरकारने पूर्ण करावं आणि त्यासाठी त्यांची पुढची मीटिंग सक्सेस व्हावी एवढीच मी अपेक्षा होती. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर बैठक ही सकारात्मक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि आपण पाहतो की आता सगळी पवार कुटुंब आहेत ते नामदेव पायरीकडे निघालेले आहेत आणि त्यानंतर रोहित पवार हे त्यांचं अन्नत्याग उपोषण आहे ते सुद्धा मागे घेणार आहेत. 3 दिवस सुरू असलेल्या रोहित पवार यांच्या अन्नत्याग उपोषणाला
यश आलेलं पाहायला मिळते आणि सरकारने आज तिसऱ्या दिवशी दखल घेऊन रोहित पवारांना आता चर्चेसाठी बोलवलेलं आहे, ज्याची 22 तारखेला ही बैठक होईल आणि त्याच्यामध्ये या 2 अटी ज्या रोहित पवारांनी सांगितलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात, त्याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि सरकार आता कशा पद्धतीने याला प्रतिसाद देतं आणि खरंच या 2 अटी रद्द करतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पंढरपूर.